नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एक फार छान पोस्ट वाचनात आली आजच्या आनंदी कट्ट्यावरून, ती तुमच्याशी शेअर करते. कट्टी आणि बट्टी, खरं तर किती दोन साधे शब्द आहेत नाही, पण हे दोन शब्द आपल्या मानसिक स्वास्थ्याच्या दोन गुरुकिल्ले आहेत. बघा ना, आपल्या सगळ्यांच्या बालपणात हे दोन शब्द असायचेच. कट्टी म्हणजे आपला पहिला इमोशनल विड्रॉल. ना भांडण, ना आरडाओरड, ना मोठं स्पष्टीकरण, फक्त शांतीपूर्वक घेतलेली तात्पुरती माघार. मला काही तुझ्याशी बोलायचं नाही आहे. त्याचा अर्थ अगदी साधा होता की मी आत्ता दुखावली आहे, पण ते सांगायचं कसं ते कळत नाही आहे, म्हणून कट्टी, बोलणंच नको. आणि बट्टी, बट्टी म्हणजे दुरुस्ती. थोडी ऑकवर्ड असायची, थोडी न बोलता झाली तरी पण लगेच व्हायची. आपलं मन शांत झालं की लगेच बट्टी व्हायची बघा. ना माफीची गरज, ना कुठलं स्पष्टीकरण. मग एक चॉकलेट शेअर व्हायचं, एक चोरटं हसू यायचं, एक चल ना, जाऊ दे ना, बट्टी, आणि मग काय पुन्हा सगळं मस्त. लहानपणीनं आपण इमोशनल रेग्युलेशन चांगल्या पद्धतीनं करायचो. फक्त इमोशनल रेग्युलेशन हा शब्द आपल्याला माहीत नव्हता. पण शरीरानं वयानं मोठं होत असताना आपला मनाचा मोठेपणा मात्र कमी होत गेला. बरोबर ना? बघा ना, कारण आता मोठेपणी कट्टी झाली की इमोशनल डिस्टन्स असतं, घोस्टिंग असतं, किंवा थंड रिस्पॉन्स असतात. लांबलेला आणि अहंकाराच्या खांद्यावर बसलेला अबोला असतो. न वाचलेले मेसेजेस असतात. कधीकधी वरवरची उगाच दाखवलेली नम्रता असते, किंवा कधी अति कोरडेपणा. आणि बट्टी, ती मात्र कठीणच होत गेली. बऱ्याचदा ती होतच नाही. निरागसपणा गेला त्यातला, कारण त्यात अहंकार आला ना. आणि अबोला कायम खांद्यावर घर करून बसला या अहंकाराच्या. आपण तू दुखावलंस मला असं न म्हणता बाहेरनं मग ठीक आहे असं म्हणायला शिकलो. पण मनातनं मात्र ना त्याच्यापासून दूर चालायला लागलो. आपण वस्तू रिपेअर करायला जसं विसरलो, तसं उसवलेल्या फाटलेल्या मनाला सुद्धा रिपेअर करायला विसरलो. मनात साठवून ठेवायला लागलो. भावनांच्या जागी हिशेब आणि गणितं ठेवू लागलो. आणि डोक्याला त्रास नको म्हणून लांबच राहायला लागलो. लहानपणी कट्टी ही तात्पुरती असायची, पण मोठेपणी ती कायमची कट्टी असं समीकरण होत गेलं. आपण विसरलो का की कट्टी म्हणजे काही शिक्षा नव्हती, फक्त दुखावलेल्या मनाला थोडीशी स्पेस होती ती. आणि ती स्पेस हवी असायची म्हणून आपण ती हक्कानं घ्यायचो सुद्धा. आणि बट्टी म्हणजे जिंकणं किंवा हरणं नव्हतं, तर ते पुन्हा आपल्या मूळ स्वभावात येणं होतं. श्रोते हो, भक्कम नाती ती नसतात जिथं भांडणं होत नाहीत. भक्कम नाती ती असतात जिथं बट्टी अबोल्याला अहंकाराच्या खांद्यावरून खाली घेते आणि पुन्हा प्रेमाचे, त्याचबरोबर जिव्हाळ्याचे बंध घट्ट करते. तर मोठं होणं म्हणजे कट्टीला टाळणं नाही, तर बट्टीला कडेवर घ्यायचा मोठेपणा दाखवणे. हेच खरं कट्टीबट्टीचं सौंदर्य आहे बरं का. श्रोते हो, लहानपणी आपण कायम ऐकत असलेल्या आणि कृती करत असलेल्या या कट्टीबट्टीला मोठेपणी आपण विसरता कामा नये. क्षणापुरती कट्टी आणि नंतर झालं गेलं सगळं विसरून घेतलेली बट्टी ही नक्कीच आपलं आयुष्य सुकर करते, आणि त्याचबरोबर इतरांचं सुद्धा. बघा, अनुभव घेऊन बघा. मनातली सगळी जळमटं दूर करून पुन्हा बट्टीची 2 बोटं पुढे करा. मग पुढचाही हात समोर येईल. ती 2 बोटं हातात धरली जातील, हातात हात येतील, आणि नातं आणखीन घट्ट होईल.
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.